नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये. केंद्र पथकाच्या अहवालाने केला कांदा उत्पादकांचा घात. कांद्याची शेतकऱ्यांना महत्त्वाची आणि सविस्तर माहिती. नोव्हेंबर महिन्यात एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात येतं, कांदा पिकाची पाहणी करतं. कारण काय, तर दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असते. पाहणी केल्यावर केंद्रीय पथक सरकारला अहवाल सादर करतं. या अहवालात पथक सांगतं की यंदा दुष्काळाची स्थिती आहे. त्यावर पुढे काय होतं, तर केंद्र सरकारला आयात कारण मिळतं आणि केंद्र सरकार डिसेंबर महिन्यात पुढचा मागचा विचार न करता मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घालतं. कारण केंद्र सरकारला ग्राहकांचं हित सांभाळायचं असतं. त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी द्यायला केंद्र सरकार हयगय करत नाही. महाभारतातल्या अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, तसंच सध्या केंद्र सरकारला निवडणूक दिसायला लागलीये. कांदा महाग झाला तर त्याची ग्राहक निवडणुकीत वसूल केल्याशिवाय राहणार नाही, अशी केंद्र सरकारला भीती आहे. पण केंद्रीय पथकाने दिलेली माहिती चुकीची असून कांदा उत्पादकाचं मेहनत सडवणारी आहे. देशातील कांदा उत्पादनात यंदा घट येईल असा अंदाज केंद्रीय पथकाने नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारसमोर सादर केला. निर्यात बंदी केल्यानंतर बाजारात कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण दिसायला लागली. ज्या ग्राहकांच्या हितांसाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली, त्या ग्राहकांची कांद्याचे दर वाढल्याची ओरडही नव्हती. पण तरीही केंद्र सरकारला निर्यात बंदीची औदा सुचली. निर्यात बंदीनंतर बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. बाजारात आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. कांदा आवक आणि दराची तुलना केलेली आहे. ही तुलना कांदा निर्यात बंदीपूर्वी आणि कांदा निर्यात बंदीनंतरही आहे. यातील लासलगाव बाजार समितीतील कांदा दर आणि आवक यात असा फरक पडला ते समजून घ्या. 7 डिसेंबर रोजी आवक होती 1,138 टन आणि सरासरी भाव होता 3,360 रुपये क्विंटल. तर निर्यात बंदीनंतर म्हणजे 13 डिसेंबर रोजी आवक होती 23,698 टन आणि दर होता 1,900 क्विंटलचा. म्हणजे बाजारात निर्यात बंदीनंतर आवक वाढली आहे. याबद्दल नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे यांनी सरकारने निर्यात बंदी मागे घेण्याचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने चुकीची माहिती आधारे निर्यात बंदी केली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असताना शेतकऱ्यांना दरातील घसरणीमुळे अडचण होत आहे. नोव्हेंबर महिन्यात केंद्राचं पथक खरीप कांदा लागवड, कांद्याची उपलब्धता आणि पुरवठा याची माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात आलं होतं. या पथकाने अहवाल दिल्यानंतर कांदा पुरवठा अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं मानून सरकार निर्यात बंदी केली. वास्तविक बाजारात वाढलेली आवक पाहता कांदा निर्यात बंदी म्हणजे आडमुठा निर्णय आहे, असं शेतकरी म्हणतात. कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार मागील वर्षापासून मैदानात उतरलेले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला गारपिटीचा फटका बसला. त्यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडलाच नाही. त्यात नाफेडच्या खरेदीचा बोळा राज्य सरकारने फिरवला. त्यामुळे कांदा बाजारात दबावात आला होता. त्यानंतर 5 राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं. त्यामुळे तर कांदा निर्यातीला मोठा झटका बसला. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला. केंद्र सरकारने कांदा दर पाडण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात कांदा निर्यात मूल्य $500 केलं. त्यानंतर आता थेट निर्यात बंदीच घातली आहे. म्हणजे मागच्या वर्षभरात केंद्र सरकार कांद्याच्या मागे हात धुवून लागलेले आहे. पण सरकारने ज्या माहितीच्या आधारे निर्यात बंदी घातली आहे, त्याचा मात्र शेतकऱ्यांना फटका बसतोय. केंद्र सरकारने याआधीही कांदा निर्यातीवर आवक कमी झाल्याने निर्यात बंदी केलेली आहे. पण यावेळी मात्र आवक वाढलेली असतानाही निर्यात बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरकार कोंडी करत असल्याचे जाणकारांचं मत आहे. थोडक्यात काय, तर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानं कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.